ज्यांची ही जन्मतारीख 5, 14 आणि 23 असेल त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे. ओके, तुमची जर जन्मतारीख 5, 14 आणि 23 असेल तर त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे. बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येतोय, कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे, कोणत्या गोष्टी आत्ता सध्या तुमच्या लाईफमध्ये चालल्यात आपण बघूया. 5, 14 आणि 23 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे. काही गोष्टींपासून दूर जात आहे बहुतेक, मूव ऑन केले त्या गोष्टींना. चेंज हवा आहे तुम्हाला, तुमच्या लाईफमध्ये चेंज हवा आहे, तो चेंज तुम्ही शोधतात. येस, ओके, राईट. लॉंग टाइम भरपूर प्रयत्न केला आय थिंक तुम्ही त्या गोष्टीसाठी, असं मला वाटतंय की हे रिलेशन असेल तुमच्यासाठी. रिलेशन वाईज डेव्हिलचं कार्ड आलंय. काही गोष्टींमध्ये बांधलंय आय थिंक तुम्ही, त्याच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही. रिलेशनमध्ये तुमचा पार्टनर आणि तुम्ही अशा एका गोष्टीमध्ये, अशा एनर्जीमध्ये बांधला गेलेला आहात की त्याच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही. हार्डवर्क त्या गोष्टीसाठी, त्या रिलेशनसाठी खूप चाललंय, म्हणून कदाचित तुम्हाला तो चेंज हवा आहे किंवा त्या गोष्टींपासून आता तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे. ओके, त्या गोष्टींपासून आय थिंक तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे. त्याच्यासाठी बघूया आपण तुमच्यासाठी आणखीन मेसेज काय येतात आहे. 5, 14 आणि 23 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी असं मला वाटतं हे रिलेशनशिप संदर्भातलंच आहे असं वाटतंय मला. ओके, ज्याही पेनफुल सिच्युएशन झाले ना, हळूहळू आता तुमच्या लाईफमधून त्या एंडिंग होणार. हळूहळू आता तुम्ही चेंज करणार त्या लाईफला. जसं की तुम्हाला काही गोष्टी आता मूव्ह ऑन करायच्या, तिकडे जायचं नाही आहे, त्या गोष्टीकडे बघायचं नाही आहे, चेंज करायचं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये. जो हार्डवर्क केलं आहे ना त्याचं आता कसं उत्तर तुम्हाला मिळेल, कसं त्याचं एक परफेक्ट हे मिळेल ते तुम्ही आता बघताय, त्याचा विचार करताय. काही पेनफुल सिच्युएशन होत आहे तुमच्या लाईफमध्ये किंवा आत्ता सध्या जरी असतील तर त्या थोड्या थोड्या एंडिंग होणार आणि येणार. बघूया आपण कार्ड बघूया काय येत आहे ते. पेनफुल सिच्युएशनमध्ये आय थिंक तुम्ही आहात आणि त्यातून थोडं थोडं बाहेर येत आहे तुम्ही असं वाटतंय मला. येणार, काही गोष्टींना एंड करायचं आहे, काही गोष्टी तुमच्यासाठी इनफ झाल्यात. त्याच गोष्टी लाईफमध्ये असल्यामुळे ना तुम्हाला एक न्यू डायरेक्शन, न्यू गोष्टी असं काही ते एका ह्याच्यामध्ये अशा अडकल्या आहात ना. येस, प्लॅनिंग चाललेत, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करताय. प्लॅनिंग सक्सेसफुल होणार कारण तुमची प्लॅनिंग जबरदस्त आहेत असं मला वाटतं. पण अशा वेगळ्या एनर्जीजमध्ये राहू नका, चांगल्या एनर्जीजमध्ये राहा तुम्ही. ज्या गोष्टी पेनफुल आहेत त्याला एंडिंग करा आणि पुढे चला तुमच्या लाईफमध्ये. ओके, ज्या गोष्टीचं प्लॅनिंग चाललंय ना त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं आहे. म्हणजे कार्ड जर तुमच्यासाठी आले, जे प्लॅनिंग तुमचे चाललंय त्याच्यामध्ये. येस, आणखीन काय कार्ड आहे ते बघूया आपण तुमच्यासाठी ज्यांची जन्मतारीख. हार्डवर्क आहे, खूप हार्डवर्क केलं आहे तुम्ही तुमच्या कामासाठी, तुमच्या रिलेशनसाठी. काहीतरी आहे डेफिनेटली, पण तुम्ही हार्डवर्क खूप केलं आहे त्या गोष्टीसाठी आणि अजून पण आय थिंक तुम्ही करताय. समजत नाही आहे करायचं काय, सिच्युएशन करायला एक जात आहे, होतं काहीतरी वेगळं, अपडाऊन सिच्युएशन होतात आहे, कळत नाही आहे, समजत नाही आहे, तिथपर्यंत पोचत आहे, तिथून परत मागे येत आहे आणि कन्फ्युजन असं सिच्युएशन तुमची काहीतरी होऊन जाते डेफिनेटली. आणखीन काय मेसेज येते बघूया, एक मेसेज घेऊया. क्वीन ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे, छान आहे. ओके, बॉटमची एनर्जी आहे तुमची, छान आहे. स्वतः खरे असाल ना प्रत्येक गोष्टीसाठी, मग ते रिलेशनमध्ये असू दे, कामामध्ये असू दे, कोणत्याही गोष्टीमध्ये अजिबात कोणाकडे वळून बघू नका. जर स्वतः खरं असेल, स्वतःवर ट्रस्ट असेल तर ट्रस्ट ठेवा आणि डेफिनेटली ठेवा, चांगलं आहे. काही गोष्टी चेंज होणार तुमच्या लाईफमध्ये, डेफिनेटली होणार. हळूहळू तो चेंज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे, लगेच होणार नाही आहे तो चेंज, येणार. पण तुमचा स्वतःवर विश्वास खूप असणं महत्त्वाचं आहे. त्या गोष्टीतून थोडंसं बाहेर आहे. एन्झायटिंग गोष्टी ज्या झाल्यात, ज्या पेनफुल सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत, त्या गोष्टीतून थोडंसं बाहेर या. एंजल तुम्हाला काय गायडन्स देतात आहे का आपण बघूया. एंजलकडून काय गायडन्स येतं का आपण बघूया.
वाटत असेल ना तुम्ही खरं आहात आणि तुम्ही जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे, तर तुम्ही कोणाचे हे करू नका की कोण काय विचार करेल. तुम्ही बिनधास्त बोला त्या गोष्टी. बोलल्यात तर असं मनात हे करू नका. ॲक्शन करा, हळूहळू पुढे जा त्या गोष्टीमध्ये. ॲक्शन करणं पण इतके कारण नाही घेऊ शकत. ॲक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. ओके, क्लीन्स करते जरा. एंजल प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. काही गायडन्स असेल तर प्लीज द्या. गायडन्समध्ये काय आहे का? गायडन्स असेल तर प्लीज द्या. बघूया तुमच्यासाठी गायडन्स काय एंजल देत असतील तर डेफिनेटली आपण तो गायडन्स घेऊया. ओके, गायडन्स काय आहे का त्यांच्यासाठी? काही गायडन्स असेल तर प्लीज द्या. गायडन्स. तुमचा हेल्थचा काही प्रॉब्लेम असेल, हेल्थ तब्येतीविषयी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येस हळूहळू ती सुधारणा होईल. एंजल स्वतः सांगतात आहे. अजिबात काळजी वगैरे काही करू नका. हेल्थचं कार्ड आले बघा. ज्याच्याशी हा मेसेज रेझोनेट होईल त्यांनीच प्लीज हा घ्या. हेल्थविषयी आले. कोणाची तरी हेल्थ थोडीशी म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच अशा पेनफुल सिच्युएशनमध्ये अडकला आहात. त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर जाता येत नाही का? बऱ्याच गोष्टीपासून मूव ऑन करत आहात. हार्डवर्क भरपूर झालं आहे. काही सिच्युएशनमध्ये अडकला आहात, त्यातून बाहेर येता येत नाही आहे तुम्हाला. बऱ्याच गोष्टी प्लॅनिंग आहेत, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, पण तिथपर्यंत पोहोचता येत नाही, काही ॲक्शन करता येत नाही. तर त्याच्यामुळे बहुतेक तुमच्या हेल्थवर तो प्रॉब्लेम होतोय असं एंजल सरळ सरळ साईन देतात आहे तुमच्यासाठी. ओके, तर बघा. ओके, येस. तर एंजल तुम्हाला हे सांगतात आहे की सगळं ठीक होणार. तुमची हेल्थ छान ठेवा. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष द्यायला सांगतात आहे एंजल. ओके, डिवाइन कडून काय मेसेज असतील तर बघूया. स्वतःला महत्त्व द्या, स्वतःकडे लक्ष द्या. तब्येत चांगली तर सगळं ठीक असतंय. ओके, त्याच्यामुळे स्वतःकडं लक्ष देत चला. आपण ह्याच्यातून 3 कार्ड बघूया. एंजल तुम्हाला काय मेसेज देतात आहे का बघूया. 3 कार्ड बघूया आपण. निगेटिव्ह एनर्जी बॅकफायर झाले. जी ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या बाजूला होती, ज्या अशा गोष्टींमध्ये तुम्ही अडकला होता, एका बाउंड्रीमध्ये अडकला होता किंवा बांधून तुम्हाला टाकलेलं होतं. येस, पेनफुल सिच्युएशनमध्ये तर ती गोष्ट एंड होणार आहे आणि तुम्ही निगेटिव्ह ज्याही गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत तुमच्या ओरापासून आता त्या डेफिनेटली दूर जाणार आहेत. ओके, तुम्ही सुरक्षित आहात. एंजल स्वतः तुम्हाला सांगताय. ट्राय अगेन दिस टाइम. जी गोष्ट आता होत नाही ना त्याला परत एकदा प्रयत्न करायला सांगतात ते डिवाइन आणि ट्राय करा. डेफिनेटली ती होईल, नक्की होईल असं ते सांगतात आहे. ओके, एक कार्ड बघूया. फॉलो युअर ड्रीम्स. जे ही स्वप्न बघताय, जे ही प्लॅनिंग करताय त्याच्यावर लक्ष द्यायला सांगतात आहे डिवाइन. ते करा, ते फॉलो करा. डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चांगलं येणार आणि चांगल्या गोष्टी होऊन जातील. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्याशी जर हा मेसेज रेझोनेट झाला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, थँक्यू सो मच.